ट्रू व्हॉइस मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मला खात्री आहे की आपली ही मोठी फॅमिली सुरक्षित असेल आणि तुम्ही स्वतःची व आपल्या माणसांची काळजी घेत असाल. आज मी तुम्हाला 60 वर्षांमागे घेऊन जाणार आहे. एक असा काळ जेव्हा ना मोबाईल होते ना सीसीटीव्ही कॅमेरे, संगणकाचा तर मागमूसही नव्हता. पण त्या काळीही गुन्हेगार तितकेच शातीर होते आणि आमचे पोलीस दल तितकेच चिकाटीचे. आजची कथा ही केवळ एक गुन्हा नाही, तर भारतीय पोलीस तपासाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. एका अशा केसचा हा पुरावा आहे जिथे पोलिसांनी केवळ एका सिगारेटच्या पाकिटाचा आधार घेऊन एका अट्टल गुन्हेगाराला 7 समुद्रापार शोधून काढले. तारीख 16 ऑगस्ट 1964. मद्रास बॉम्बे मेल ही त्या काळातील एक अतिशय लोकप्रिय ट्रेन होती. ही गाडी मद्रास म्हणजेच आजच्या चेन्नईहून निघाली होती आणि तिचा प्रवास मुंबईच्या दिशेने सुरू होता. पहाटेचे 6 वाजत आले होते. दादर स्टेशन नुकतेच मागे पडले होते. वातावरणात एक प्रकारचा गारवा आणि शांतता होती. पण याच ट्रेनच्या फर्स्ट क्लास कुपेमध्ये एक असे रहस्य दडलेले होते ज्याने पुढे जाऊन संपूर्ण पोलीस यंत्रणेची झोप उडवली. फर्स्ट क्लासचा प्रवास म्हणजे पूर्ण गोपनीयता आणि सुखसोयी. तिथे 2 व्यक्तींची बसण्याची सोय असते आणि दरवाजा आतून बंद करता येतो, जणू काही तुम्ही एखाद्या हॉटेलच्या खोलीतच आहात. गाडीतील अटेंडंट, ज्यांना आपण टीटीई म्हणूनही ओळखतो, ते आपली ड्युटी बजावत होते. त्यांना अचानक आठवले की कुपे क्रमांक 7 मधील एका तरुणाने त्यांना रात्री सांगितले होते की आम्हाला कल्याणला उतरायचे आहे, तर पहाटे 4 वाजता आम्हाला झोपेतून उठवा. पण कामाच्या गडबडीत अटेंडंट ती गोष्ट विसरले. आता तर गाडी दादरही ओलांडून पुढे आली होती. प्रवाशाची गैरसोय झाली म्हणून माफी मागावी या उद्देशाने ते धावत धावत कुपे क्रमांक 7 जवळ गेले. त्यांनी दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा जोरात ठोठावले, तरीही शांतता. जेव्हा त्यांनी दरवाजा लोटला तेव्हा त्यांना धक्काच बसला. कुपेमध्ये कुणीही नव्हते. 2ही बर्थ रिकामे होते. प्रवासी कल्याणला उतरून गेले असतील असा विचार करून ते मागे वळणार इतक्यात त्यांची नजर खालच्या बर्थच्या खाली गेली, जिथे आपण सहसा सामान ठेवतो. तिथे एका सीटच्या खालून एक मानवी हात बाहेर लोंबकळत होता. अटेंडंटचे पाय लटपटू लागले. त्यांनी भीतीपोटी खाली वाकून पाहिले आणि त्यांच्या तोंडून किंकाळीच फुटली. तिथे एका विशीतील तरुणीचा मृतदेह पडलेला होता. त्यांनी तात्काळ साखळी ओढून गाडी थांबवली आणि रेल्वे पोलिसांना पाचारण केले. मुंबई सेंट्रल स्टेशनवर गाडी पोहोचताच इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. कुपेचे दृश्य अतिशय विचित्र आणि अनाकलनीय होते. मृतदेह तिथे होता, पण त्या मुलीची बॅग, चप्पल, कपडे किंवा साधे कागदपत्रही तिथे नव्हते. जणू काही ती मुलगी आकाशातून थेट तिथे पडली होती. केवळ तिच्या हातातील एका सोन्याच्या अंगठीने पोलिसांचे लक्ष वेधले. ती अंगठी इतकी घट्ट होती की ती काढणे कठीण होते. कदाचित म्हणूनच कातिराने ती सोडून दिली होती. त्या अंगठीवर इंग्रजीतील पी हे अक्षर कोरलेले होते. इन्स्पेक्टर सावंतांनी कुपेची सूक्ष्म तपासणी सुरू केली. त्यांना खिडकीच्या कोपऱ्यात एक चुरगळलेले सिगरेटचे पाकिट मिळाले. पाकिट सिझर्स ब्रँडचे होते. जमिनीवर सिगरेटची अनेक थोटके विखुरलेली होती. सावंतांनी विचार केला, या बंद कुपेमध्ये बसलेला तो तरुण नक्कीच चेन स्मोकर असावा. पण त्याने या मुलीची हत्या का केली आणि तो सामान घेऊन गायब कुठे झाला? रेल्वे चार्ट तपासला असता धक्कादायक माहिती समोर आली. त्या कुपेमधील प्रवाशांची नावे होती एल कोंडास्वामी आणि के कोंडास्वामी. पत्ता तामिळनाडूतील सालेम जिल्ह्याचा होता. पण जेव्हा मुंबई पोलिसांनी तिथल्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा समजले की तो पत्ता पूर्णपणे बनावट होता. तपासाची पहिली पायरीच चुकीची ठरली होती. मुंबईच्या शवागारात त्या मुलीचे पोस्टमॉर्टम झाले. अहवालात एक भयानक गोष्ट समोर आली. तिचा मृत्यू केवळ गळा दाबल्यामुळे नव्हता झाला, तर तिच्या शरीरात विषाचे अंशही सापडले होते. म्हणजे कातिलाने आधी तिला विष दिले आणि त्यानंतर तिचा गळा दाबून खात्री करून घेतली. हा केवळ रागाच्या भरात केलेला गुन्हा नव्हता, तर एक थंड डोक्याने रचलेला कट होता. पोलिसांसमोर आता सर्वात मोठे आव्हान होते, त्या मुलीची ओळख पटवणे. अंगठीवर पी अक्षर आहे, पण चार्टमध्ये नाव एल म्हणजे लक्ष्मी कोंडास्वामी असे लिहिले आहे. याचा अर्थ कातिलाने जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली होती. इन्स्पेक्टर सावंतांनी एक धाडसी पाऊल उचलले. त्यांनी त्या मुलीचे फोटो तामिळनाडूतील स्थानिक वृत्तपत्रांना पाठवले. काही दिवसांतच सालेममधील एका डॉक्टरांचे पत्र मुंबई पोलिसांना मिळाले. त्या डॉक्टरांनी लिहिले होते की ही मुलगी आमच्याच जिल्ह्याची आहे आणि तिचे नाव पुष्पा आहे. अंगठीवरील पी अक्षराचा उलगडा झाला होता. पुष्पाची आई मुंबईला पोहोचली. शवागारात आपल्या लेकीचा मृतदेह पाहिल्यावर तिने ओळख पटवली. पुष्पाचे लग्न झाले होते, पण पतीच्या त्रासामुळे ती विभक्त राहत होती.
तिचा घटस्फोटाचा खटला सुरू होता. सुरुवातीला संशय पतीवर गेला, पण रेल्वे अटेंडंटनी पतीचा फोटो पाहून सांगितले की हा तो माणूस नाही. मग आईने गावातील सरपंचावर संशय व्यक्त केला, पण तिथेही एक पेच निर्माण झाला. सरपंचाला साधे विडीचेही व्यसन नव्हते, तर कुपेमध्ये मिळालेले सिगरेटचे पाकिट एका चेन स्मोकरचे होते. आता पोलीस पेचात पडले. जर पती नाही आणि सरपंचही नाही, तर तो तिसरा माणूस कोण होता ज्याच्यावर पुष्पाने विश्वास ठेवला? पोलिसांनी सालेमच्या त्या गावात तळ ठोकला. त्यांना आता एका अशा माणसाचा शोध घ्यायचा होता ज्याचे नावाचे आद्य अक्षर पी असेल आणि जो सिझर्स ब्रँडची सिगरेट ओढत असेल. सालेम जिल्ह्यातील त्या 500 लोकसंख्येच्या गावातून प्रत्येक स्मोकरची यादी बनवण्यात आली. पोलिसांनी स्थानिक दुकानदारांकडे चौकशी सुरू केली. शेवटी एका नावावर पोलिसांची नजर स्थिरावली. ते नाव होते पलानीस्वामी. पलानीस्वामी हा गावातला एक सुखवस्त तरुण होता. तो अनेकदा शहरात जात असे. ज्या दिवशी पुष्पा बेपत्ता झाली त्याच दिवशी पलानीस्वामी ही गावातून गायब होता. पोलिसांनी त्याच्या घरावर पाळत ठेवली. एक दिवस पलानीस्वामी आपल्या घराबाहेर बसून सिगरेट ओढत होता आणि त्याच्या हातात सिझर्सचेच पाकिट होते. त्याला ताब्यात घेऊन जेव्हा रेल्वे अटेंडंट समोर उभे केले तेव्हा अटेंडंटनी ओरडून सांगितले, हाच तो माणूस आहे. पोलिसी खाक्या दाखवताच पलानीस्वामी पोपटासारखा बोलू लागला. पुष्पा आणि त्याचे प्रेमसंबंध होते. पलानीस्वामीने पुष्पाच्या प्रत्येक हट्टासाठी स्वतःची संपत्ती पाणी केल्यासारखी उधळली होती. तिला महागडे दागिने, रेशमी कपडे घेऊन दिले होते. पण जेव्हा पलानीस्वामीचे पैसे संपले तेव्हा पुष्पाने त्याच्यापासून अंतर राखण्यास सुरुवात केली. पलानीस्वामीला हे सहन झाले नाही. त्याने तिला मुंबई फिरवण्याचे आमिष दाखवून हा कट रचला. ट्रेनमध्ये त्याने पाण्याच्या बाटलीत विष मिसळले होते. पुणे स्टेशन निघाल्यानंतर जेव्हा कुपेमध्ये कोणीच नव्हते तेव्हा त्याने पुष्पाला ते पाणी पाजले. विष चढू लागताच पुष्पाने स्वतःला वाचवण्यासाठी खूप संघर्ष केला. फॉरेन्सिक टीमला पुष्पाच्या नखांमध्ये त्वचेचे काही अंश आणि काही केस सापडले होते, जे पलानीस्वामीच्या शरीरावरील ओरखड्यांशी जुळत होते. मृत्यूची खात्री पटल्यानंतर त्याने तिचे सर्व सामान धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकून दिले आणि कल्याणला उतरून पसार झाला. पण त्याची एक सवय, ती सिगरेट ओढण्याची सवय, त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरली. 1970 मध्ये न्यायालयाने पलानीस्वामीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मित्रांनो, 60 वर्षांपूर्वी जेव्हा आजच्यासारख्या सोयी नव्हत्या तेव्हा केवळ एका सिगरेटच्या पाकिटावरून मुंबई पोलिसांनी सालेमपर्यंत जाऊन या गुन्ह्याचा छडा लावला. हे खरोखर कौतुकास्पद आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एक चूक नक्कीच करतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच सत्य घटनांवर आधारित क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या ट्रू व्हॉइस मराठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.